पंजाबमध्ये महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे। 2.5 एकर परिसरात हे सदन उभारलं जाईल। या सदनाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार आहे। या सदनामुळे आता मराठी लोकांना हक्काचं स्थान मिळणार आहे। पंजाबमधील घुमान इथं सरहद संस्थेतर्फे संत नामदेव महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन पार पडतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं भूमिपूजन करणार आहेत। मुंबईतील मानखुर्द उड्डाण पुलावर ऑइल टँकरचा भीषण अपघात झाला। चालकाचं गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे टँकर थेट पुलावरून अर्धा बाहेर आला। आता हा टँकर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचं काम सुरू आहे। कल्याण आंबिवली इथल्या इराणी वस्तीत राहणाऱ्या एका फरार गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। कल्याणच्या खडकपाडा आणि मुंबईतील गोवंडी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। आरोपी जुल्फिकार इराणी याला फिल्मी स्टाईलने जेरबंद करण्यात यश आलं। हा अटकेचा थरार सीसीटीव्हीतही चित्रित झालाय। आरोपी जुल्फिकार इराणी हा अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता। भारतीय संघ तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलाय। 2005च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता। उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये घाटावर टीम इंडियाच्या विजयासाठी चाहत्यांनी आरती केली। मोंठा चक्रीवादळामुळे जबलपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। उभी पिकं नष्ट झाली आहेत, कापणी केलेली पिकं भिजली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी सरकारला मदतीसाठी आवाहन केलंय। राजस्थानच्या नागौरमधील बंशीवाला मंदिरात तृतीयपंथी समुदायानं 16 टन सोन्याचं छत्र अर्पण केलं। तृतीयपंथीय समाजाद्वारे आयोजित उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। देशभरातील 1000हून अधिक तृतीयपंथी यात सहभागी झाले। कर्नाटकच्या बेळगाव शहरात कन्नड राज्योत्सव मिरवणुकीदरम्यान हाणामारी झाली। या हाणामारीत 5 जण जखमी झाले। जखमींपैकी 3घांना बिमसूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर 2घांची प्रकृती गंभीर आहे। इंदूरमधील एका रासायनिक गोदामाला शनिवारी भीषण आग लागली होती। आगीत 2 महिलांचा मृत्यू झाला, तर 1 पुरुष गंभीर जखमी आहे। आगीच्या वेळी मुलांसह सुमारे 8 लोक गोदामात होते। बहुतेक जण सुरक्षितपणे बाहेर पडले, मात्र 2 महिला अडकल्या आणि त्यांचा मृत्यू झाला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 3 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत। दौऱ्यादरम्यान त्या कैंचीधाम येथील नीम करोली बाबा आश्रमलाही भेट देतील, तर उद्या उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त देहरादून येथील उत्तराखंड विधानसभेला त्या संबोधित करणार आहेत। बहराईचमधील कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्य पुन्हा एकदा पर्यटकांसाठी सज्ज झालंय। जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघ, बिबट्या, पाडा, सांबर, हरिण, चितळ आणि निलगाई यासह विविध प्रकारचे वन्यजीव पाहता येतील। जंगल सफारीसाठी मार्गदर्शक, सुरक्षा कर्मचारी, 1 कॅन्टीन, 5 मोठी वाहनं, 13 जीप्स तैनात करण्यात आल्या आहेत।